एक तुमची चांगली प्रतिकृती निघेल, परंतु इमेज माणसाची एखाद्या खेळाडूची इमेज जर तुम्हाला तयार करायचं असेल तर एक दिवस नाही, 2 दिवस नाहीये, 3 दिवस नाहीये, तर वर्षानुवर्ष तुम्हाला मेहनत करावी लागेल, परिश्रम करावा लागेल, एका ध्येयानं प्रेरित व्हावं लागेल. तेव्हा कुठेतरी ती इमेज तुमची तयार, आणि एकदा इमेज तयार झाली ना तर मात्र इमेजच्या जोरावरती तुमचं नाव अनेक वर्ष चालू शकतं. त्याच्यापैकी अशा अनेक महान खेळाडू आहेत. मग मी प्रमोद पाटीलचं नाव घेईन, भूषण पाटीलचं नाव घेईन. यानं क्रिकेटसाठी बरंच काही दिलेलं आहे, क्रिकेटची बरीच सेवा केलेली आहे आणि क्रिकेटसाठी भरपूर क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे, जोपासलंय क्रिकेट. जाऊया बॅक टू क्रिकेट. सलामीची जोडी. जास्त काही वेळ आपल्याकडे नाही आहे कारण मॅच सुरू होते. आमचे ऑफिशियली पंच विजय पाटील स्क्वेअर लेगला आहेत, मुख्य पंच आहेत शशी साटम सर. आता ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की आता आम्ही सामना सुरू करतोय. आणि पहिला बॉल टाकण्यासाठी आता गोलंदाज संदेश देवलेकर, मॅन फ्रॉम कल्याण, कल्याणचा खेळाडू पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. यावेळेस पाच चांगली कटरची भूमिका, लेग कटर केला होता परंतु पडल्यानंतर ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर बॉल गेलाय. त्यामुळे पहिला बॉल इथे व्हाईट टाकलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच शशी साटम सरांकडून. अतिरिक्त रन आता संघाचा श्री गणेश झालाय. अमित स्ट्रायकिंग इनला तयार आणि माजिद बलोच. ओहो, ओव्हर पिच बॉल अमितनं उडवलाय. अमित वाडेकरच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषा पार, षटकार. पुनर्लेनचा बॉल फटका फसला. इथे कॅचीचा कॉल आहे आणि शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. खूप चांगला झेल टिपला फलंदाज अमित वाडेकर. बाद, पहिला धक्का. अमित वाडेकर पहिला षटकार मारला, त्यानंतर आउट झाला. तर नवीन फलंदाज सचिन नाईक बॅटिंग साठी तयार आहे. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला संधी देण्यात आलेली आहे नॅट नंबर 3 मध्ये. टीमची धावसंख्या 7-7 1. पहिलं यश संदेशनं प्राप्त केलंय. कल्याणचा खेळाडू. या गोलंदाजाकडे गती कमी आहे परंतु चांगली फ्लाइट देण्याची क्षमता राखतो. लेग कटर चांगला करतोय. ओहो, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्लॅट अँड फ्युरियस. ही झेल सोड, खूप चांगला झेल पकडलाय योगेश कडून. योगेश बालट्या, मॅन फ्रॉम सोनारपाडा. आणि आणखीन एक विकेटचं पतन झालंय. सचिन नाईक शून्यावरती बाद. स्वतःचा विश्वासच बसत नाहीये की हा झेल कसा झाला. हेच तर लेजेंड खेळाडूंची जादू आहे मित्रांनो. खूप चांगला झेल बालट्यानं पकडला आणि आणखीन एक धक्का लागतोय. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला. सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. आउट स्विंग खेळणं थोडस कठीण होतोय. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु उंची जास्त भेटली नाही सचिनला या स्ट्रोक वरती. आणि तिथे खूप चांगला झेल योगेश बालट्यानं पकडलाय. नवीन फलंदाज दत्ता मोहिते. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर नामांकित खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय.
गेल्या वर्षी दत्ता मोहितेनं भरपूर पारितोषिके जिंकलेली आहेत त्याच्या करिअरमध्ये. खेळण्यासाठी आला 4थ्या नंबरवरती. ओहो बॅकफुटला जाऊन पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. अगदी स्क्वेअर लेगच्या बरोबर मधून बॉलला उडवलाय 6 रनसाठी. दत्ता मोहितेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा दुसरा षटकार. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न. टर्न केला बॉल. चांगला लेग कटर. पडल्यानंतर पहा गिरकी घेतली दत्ता मोहितेची. खूप चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉल जी होते समाप्ती. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु टर्न अँड बाउन्स झाला बॉल. त्यामुळे बाईच्या स्वरूपामध्ये ती सिंगल येते. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमच्या 2 गडी बाद 14 धावा. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. 2 गडी बाद 14. हेअर स्टाईल त्याची पाया. सिक्सी बॉबी सिक्सी बॉलिंग साठी आलाय. डोंबिवलीचा खेळाडू बॉबी सिक्सी आलाय बॉलिंग साठी. ऑल इंडिया फेमस खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14ला झोन. आता माजिद बलोच ज्याला खातं उघडायचं आहे सलामीला आलाय परंतु अजूनही एकही बॉल त्याने फेस केलेला नाहीये. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. इथे कॅच इटचा कॉल आहे. खाऊ कॉर्नरला खूप चांगला झेल टिपलाय आबाकडून आणि फलंदाज माजिद बलोच शून्यावरती बाद होतोय. धक्का क्रमांक 30 इथे लागत असताना वन सोल्युशन नवी एक फलंदाज आता मैदानामध्ये प्रस्थान करतोय. मॅन फ्रॉम कराबे अलंकार टांडेल. ग्लेन मॅक्सवेल नवी मुंबईचे या टोपण नावानं हा खेळाडू उभारला जातो. 3 धक्के लागलेले आहेत. 3 धक्के लागल्यानंतर टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती 14. सिक्सीनं मात्र विकेट प्राप्त केली. यावेळेस पहा ग्लान्स केला बॉलला. घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मात्र मिळताना भेटते. सिंगलनं आपलं खातं उघडलं अलंकार टांडेलला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 15. षटक क्रमांक 2 प्रगती होत असताना 3 महत्वाचे खेळाडू आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. माजिद परतलाय. सचिन नाईक परतलाय. त्यानंतर अमित वाडेकर सुद्धा बाद झालाय. अमित वाडकर माफ करा. इथे कॅचेटचा कॉल आहे. पोचला होता क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला होता डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचा परंतु चेंडू हातातून निसटलाय. त्यामुळे अलंकार टांडेलला आता जीवदान भेटलेलं आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 16 16. या ओव्हरमध्ये 16 खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यांना प्राप्त केली माजिदचे. हा बॉल थोडासा क्विकर वन वेगाने टाकण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. त्यामुळे अंपायर विजय पाटील यांचा इशारा तो वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 17. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या मागे घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे दत्ता मोहितेला सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 18 धावा 18. 1.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय.
ओहो, ओव्हर पिच बॉल, फ्लिक ऑफ द रिच, मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायावरती लागत असताना येथे लेग बायचा इशारा येतोय. पंच विजय पाटील यांचा 1 रनच्या मदतीने आता धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या अखेर आतापर्यंत स्कोर बोर्ड होते 19 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरचा. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगलनं आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 20. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावा आल्यात 20, परंतु 3 विकेट गमावलेत. आता गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा संदेश, ज्यानं पहिलं षटक हाताळत असताना 2 विकेट काढल्यात, तोच गोलंदाज. पुन्हा एकदा लेग ब्रेक, चांगली गोलंदाजी, फिरवला, इथे बॅटची एज लागली, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. अलंकार टांडेल फारसा काही आपल्या टीमसाठी करू शकला नाहीये. बॅटची थिक एज लागल्यानंतर खूप चांगली विकेट किपिंग. हेच त्यांच्या पाठीमागे अजय सर पोलीस आहेत, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. खूप चांगलं एसटी रक्षकाची भूमिका आणि ते फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 इथं लागतोय. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला 4 गडी बाद 20. फिरोज बॅटिंग साठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 6 मध्ये. खूपच दयनीय अवस्था आहे. धावा नाही आहेत, विकेट्स गमावत आहेत. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स पडल्यात. वन सोल्युशन नवी मुंबई टीमच्या बॅकफुटला जाऊन मात्र पुल करण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न तिथे झेल घेण्याचा होता, परंतु झेल कंप्लीट करू शकला नाहीये. फिरोजच्या खात्यामध्ये 1 रन सिंगलनं आपलं खातं उघडलंय फिरोजनं आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21 धावा. सेकंड ओव्हर मध्ये सिक्सीनं काय गोलंदाजी केली. बॉबी सिक्सी 5 रन देत असताना 1 विकेट त्यांना प्राप्त केलाय. माजिद बलूजला बाद केलाय. नवी मुंबईचा एक महत्वाचा खेळाडू, ग्रामीणचं क्रिकेट अक्षरशः गाजवलाय. बोनकोडे टीम कडून सातत्यानं खेळत असताना, परंतु सध्या आता वन सोल्युशन नवी मुंबई या टीमचं रिप्रेझेंट करतोय. दत्ता मोहिते बॅटिंग साठी तयार. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली तर ते संदेशचं कौतुक व्हायला पाहिजे. लेग ब्रेक करतोय खरं, परंतु अगदी योग्य टप्प्यावरती बॉडी पासून दूर आणि 50+ आहे. 50 वर्षापेक्षा जास्त वयाचा खेळाडू. काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर काढलाय, त्यामुळे पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडवते 22 माफ करा 22 धावा. यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथेही प्रयत्न फसलाय. सातत्यानं फुटवर्क नाहीये दत्ता मोहितेचं. काय व्हेरिएशन आहे. लेग ब्रेक चांगला करतोय, कटरची भूमिका आहे संदेशची आणि काय फ्लाइट देतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी वळण घेतोय बाहेरच्या दिशेनं. सातत्यानं डॉट बॉल येत आहेत, सातत्यानं विकेट्स पडतायत, त्यामुळे खराब अवस्था आहे सध्या तरी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चालला ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 23. सध्या 2.4 ओव्हरचा खेळ संपलाय. ओहो, यावेळेस क्विकर बन केला होता बॉल, अगदी वेगाने टाकला होता, कुठलीही फ्लाइट दिली नव्हती. बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, इथे बॅटची काढायला घेतल्यानंतर बॉल
स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे दत्ता मोहितेला सिंगल मिळते. सिंगलनं स्ट्राईक रोटेशन झालाय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 24. शेवटचा एक बॉल शिल्लक ओव्हर नंबर 3 मधला. धावाच नाही आहेत. अभितनं तो षटकार मारला त्यानंतर मात्र धावाच नाही आहेत. अगदी पायामध्ये भेड्या टाकलेल्या आहेत असं वाटतंय. ओहो रॉंग वन टाकला होता हा बॉल संदेशनं. असं वाटत होतं की लेग ब्रेकवर पण टप्पा पडण्यात आतमध्ये येणारा बॉल ढकलला बॉल फिरोजनं घोषांकी क्षेत्रामध्ये. आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वन सोल्युशन नवी मुंबई या टीमची धावसंख्या आहे 4 गडी बाद 25 धावा. मान फ्रॉम डोंबिवली. डोंबिवलीचा हा खेळाडू बॉलिंगसाठी आलाय. षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी अवधूत. 3 षटक संपले. धावा आहे स्कोर बोर्ड होती 25. संदेशनं 18 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये आणि 3 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत या मॅच मध्ये. यावेळेस पहा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेंथ वरती या बॉल होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय अवधूतचा. दुसरा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला खूप चांगली फिल्डिंग. रन घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. लेफ्ट आर्म सीमर वापरलेत पीके सन्स डोंबिवली या टीमनं. मग अशी संदेश सुद्धा लेफ्ट आर्म स्विमर होता. यावेळेस फटका फसलाय. कॅच इटचा कॉल आहे. काऊ कॉर्नर आता बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु पोहोचला नाहीये. चांगला प्रयत्न आबाकडून. मॅन फ्रॉम कल्याण. आबाचा प्रयत्न चांगला होता. मगाशी सुद्धा झेल घेण्याचा प्रयत्न उलट्या दिशेनं परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. एकच धाव मिळते दत्ताला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 26. ओहो पुन्हा एकदा स्विंगिंग मिस. अगदी अँगल बनवत गोलंदाजी केली जाते. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल अवधूत कडून. चांगली गोलंदाजी आज या डोंबिवलीच्या टीमनं केलेली आहे. मग संदेश असतील 6 असतील त्यानंतर अवधूत. कारण दोन्ही गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना अवधूतनं सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली. 5 बॉल त्यानं टाकलेत आणि आतापर्यंत धाव खर्च केलेली आहे 1. जरी विकेट मिळाली नाहीये तरी काय इकॉनॉमिकल षटक हाताळत असताना. ओहो स्लॉक स्वीप उडवलाय मिड विकेटचा आणि काव कॉर्नरच्या वरून. टाटा बाय बाय. बॉल सीमारेषा पलीकडे फिरोजच्या बॅट मधून येतोय हा एक उत्तुंग षटकार. अगदी स्लॉट मध्ये होता. पुढ्यात पडला विथ द स्पिन स्लॉक स्वीपचा फटका. फिरोजच्या बॅट मधून एक मोठा षटकार. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती वन सोल्युशन नवी मुंबई टीम 4 गडी बाद 32 धावा. 108 षटकार आतापर्यंत लागलेत या स्पर्धेमध्ये. अरुण आलाय बॉलिंग साठी. मॅन फ्रॉम कल्याण. कल्याणचा हा खेळाडू बॉलिंग साठी आलाय. लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये 4 षटकामध्ये धावा आहेत 32. षटक क्रमांक 5 वर टाकण्यासाठी अरुण बॉलिंग साठी आलाय. स्ट्रायकिंग इनला दत्ता मोहिते. 11 बॉल त्यानं फेस केलेत. 9 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. कॅप शॉट आहे. बॉल निघून मिड विकेटला क्लिअर करतोय आणि दत्ताच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. क्रॅकिंग नाही आहे तर मच नीडेड जी गरज होती धावसंख्येची
संघाला संख्या 36. बॅकफुटला जात असताना हॅमर करण्याचा प्रयत्न, बॅटची आतलीकडे घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळताना दिसते दत्ता मोहितेला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडती 37 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर एक चांगला समंजस स्कोर तयार होईल वन सोल्युशन नवी मुंबई या टीमसाठी. कारण ऑलरेडी पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट्स गमावलेले आहेत. सचिन नाईक बाद झालाय, माजिद बलोत बाद झालाय, अमित बाद झालाय, त्यानंतर अलंकार टांडेल सुद्धा परतलाय. म्हणजे महत्वाचे जे खेळाडू आहेत ते परतलेले आहेत. त्यामुळे आता सर्व दबाव दत्ता मोहितेवरती. यावेळेस पहा ठप्पा पडल्यानंतर पंच आता सिग्नल करतायत. चला ऑन फील्ड पंच आता बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायरने व्हाईट बॉल घोषित केलाय परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमला चॅलेंज करतात. बॉलिंग करणारी टीम फेअर डिलिव्हरी आहे. चला म्हणजे हा डॉट बॉल आलाय अरुण कडून. काय कट केले यार, वाह काय ऍक्शन रिप्ले. रॉंग वन टॉप स्पिन केलाय. ठप्पा पडल्यानंतर आतमध्ये स्लॉक स्वीप केला, उडवला काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. दत्ताच्या बॅट मधून आलाय हा मच निडेड षटकार. गिअर शेप केला आपल्या गाडीचा. 15 बॉल मध्ये 20 धावांवरती पोहोचलाय. टीमची धावसंख्या 43. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अरुण वरती आता आक्रमण केलंय. पुन्हा एकदा बॉल फिरवलाय. लेग कटर बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा डीप मधून क्षेत्ररक्षक येतो भरपूर वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. फिरोजला आता जावं लागेल. रनआउटच्या रूपानं 5व्या विकेटचं पतन. परम मित्र आमचे सहकारी समालोचक हर्षद मडवी जे नेरुल गावचे आहेत त्यांचं आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण या जिल्हाध्यक्ष चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज दिवसभर त्यांचाही आवाज आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळेल. राहुल राठोड यांचाही आवाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. 3 समालोचक आहेत. काल 3 समालोचक होते. नितीश भोईर यांचा आवाज ऐकायला मिळाला. त्यानंतर सुनील लांबोर यांनी सुद्धा खूप चांगलं समालोचन केलं. शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल सोडलाय विकेट किपर साठी कारण टप्पा पडल्यानंतर हा ऑफब्रेक होता जास्त बाहेर निघाला लेग स्टंपच्या. त्यामुळे पंच आता सिग्नल करतायत व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 45-45. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. अरुण बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार दत्तासाठी. ओहो स्विंग इन मिस. काय गोलंदाजी आहे. बॅटची लिडिंग आहे. कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक शेवटच्या बॉल वरती विकेट काढली अरुण दत्ता मोहितेची आणि धक्का क्रमांक 6वा लागलेला आहे. पहा ऍक्शन रिप्ले. ओहो ऑफ ब्रेक केला होता. टप्पा पडले तर हलकासा आतमध्ये आला. पुल करण्याचा प्रयत्न बाची वरची कडा घेतली आणि खूप चांगलं डिरेक्शन खूप चांगला झेल टिपला. अशा पद्धतीने पहिला डाव संपलाय. वन सोल्युशन नवी मुंबई या टीमनं धाबा बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 आणि 46 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पीके सन्स डोंबोली या टीमच्या समोर 46 टू विन.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम 94 कामन टीमचा कॅप्टन आणि धनवीन 11 मुलुंड या टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित आमच्या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. चला तर 46 धाबांचं लक्ष्य आहे आणि या 46 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीने हा पाठलाग होईल पीके सन्स डोंबिवली या टीमचा तो ऐकण्यासाठी घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम नेरुल हर्षद मडिबियाना. कुठे जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा. साईड बॉच आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 चा हा क्रिकेटचा महासंग्राम. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. साईड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 तुर्बे गावचे क्रीडांगण आज पुन्हा एकदा सज्ज झाले या फायनलच्या अंतिमच्या सामन्यासाठी. आणि अर्थातच आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये एकूण 8 संघ एकमेकांसमोर येऊन उभे ठेपणार आहेत. आणि खरं तर आज या निमित्ताने रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण की रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असं नेहमीच म्हटलं जातं. आणि ज्या रुग्णांना मात्र रुग्णालयामध्ये नेहमीच रक्ताची आवश्यकता असते त्यावेळेस मात्र याच रक्तपेढ्या सर्वांना जीवदान देण्याचं काम करतात. म्हणूनच आयुष्यात म्हटलं जातं रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. त्यामुळे त्या रक्तदानाचं आज आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईड बॉयज यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही सालाबाद प्रमाणे परंपरेची ही खुल्या गटातील क्रीडा स्पर्धा. आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडू रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तुर्बे गावच्या या श्री रामतनू क्रीडांगणावरती. सामना पहिला सुरू आहे ज्यामध्ये आपण 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध पाहतोय. पीकेसन्स डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई नईमजी चौगुले यांच्या मालकीचा संघ. आणि आज मात्र 40+ खेळाडू बरेचसे खेळाडू या संघामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि लीड करताना आपल्याला दिसतील धारावीचे कॅप्टन कूल मिस्टर सचिन नाईक. त्यांच्या समोर सलामीवीर जोडी आबा आणि योगेश. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल येतोय कव्हर्सकडे. तिथे मात्र फिल्डर नाहीये. फक्त एक सिंगल मिळेल. टार्गेट या मॅच मध्ये खरं तर पाहिलं 46 धावांचं टार्गेट. फार काही पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला. परंतु आता गोलंदाजी जर धारदार झाली तर कदाचित या धावा रोखल्या जाऊ शकतात. हाफ ट्रॅकर होता. अंगावर येणारा बॉल सरळ बॅटच्या अगदी कडेला लागून चाललाय. अगदी पॉइंट मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव मिळाली. टीमची सिंगल आली आणि या टीमच्या सिंगल सोबत टोटल झाले 2. सचिन नाईक वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू आतापर्यंत या नवी मुंबईमध्ये गणला गेला. कारण की या खेळाडूने स्वतःचा संघ ग्रामीण संघ ज्या पद्धतीने बांधलाय हा मात्र खरंच कौतुकास्पद आहे. तोच खेळाडू आपल्या स्क्रीनवरती सध्या दिसतोय गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये.
साईड बॉयची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी राहते. दरवर्षी सालाबाद प्रमाणे परंपरेप्रमाणे हे अतिशय दैदिप्यमान आयोजन आपणास पाहायला मिळतं. बॉल सोडून दिला, पंचांचा इशारा येतो वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मिळते. टीमची टोटल झाली 3. खरं तर धावा फार कमी आहेत. 46 धावांचं टार्गेट असताना याच एक्स्ट्रावरती कुठं ना कुठंतरी अंकुश लावावा लागेल, बंधन ठेवावं लागणार आहे. परंतु सचिन सारख्या खेळाडूला ही सगळी बाब चांगली माहीत आहे. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ कडे अमित आहे त्या ठिकाणी आणि धाव मिळणार आहे. फक्त एक सिंगल, जस्ट ओनली 1 ओव्हर देअर. अमित खरं तर नवी मुंबई पोलीस क्रिकेट संघाचा कॅप्टन्सी ज्यांच्याकडे आहे तोच खेळाडू सध्या तरी बॉल पिक करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. बॉल झाले आतापर्यंत 3 धावा झाले 4. संपूर्ण चांगली सुसज्ज अशी क्रीडा स्पर्धा. इथे देखील पहा कट केल्या बॉल चालला पॉइंट गलीमध्ये सिंगल, एक धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. खरं तर ही स्पर्धा पूर्ण करत असताना भूषण भाऊ भरपूर लोकांची मेहनत यामागे राहते. त्यामध्ये तुमच्या संपूर्ण साईड बॉयचं विशेषतः तुमचं कौतुक आहे, कारण की या संपूर्ण व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रामध्ये वावरत असताना तुमच्या ओळखीने आज संपूर्ण भारतभरातील खेळाडू या मैदानावरती तुर्भे गावामध्ये येतात. याचं क्रेडिट मात्र खरं तर साईड बॉईज आणि भूषण पाटील यांना दिलं गेलंच पाहिजे. आणि त्यासोबत ते संपूर्ण ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर पुन्हा एकदा त्या छोटीशी चर्चा आपण कंटिन्यू करणार आहोत. सिंगल आली, एक धाव मिळते. आणि खरं तर या संपूर्ण टीम्स या नवी मुंबईमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आमच्यासोबत जॉईन करण्यासाठी खरं तर महत्त्वाचा सपोर्ट ज्यांचा आम्हाला मिळतो, सन्माननीय सचिनजी कदम, आम्ही आपले शतशः आभारी आहोत. कारण की आपण केलेल्या या संपूर्ण सहकार्याबद्दल ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या 2 दिवसामध्ये पूर्ण करू शकतोय. थँक्यू सचिनजी कदम सर, आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आबा आतापर्यंत खेळतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल आदळला, हीच असते सचिन नाईकची रणनीती. सातत्याने एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून का नवी मुंबईमध्ये ओळखला जातो याचं ज्वलंत उदाहरण. फक्त 7 धावा खर्च केल्यात. विकेट जरी मिळाली नसली तरी पहिल्या ओव्हरमध्ये ज्या खरं तर ओपनिंग ओव्हरमध्ये जिथून सुरुवात होते तिथे जर धावा रोखल्या तर येणाऱ्या गोलंदाजांना निश्चितपणे त्याचं पाठबळ मिळतं. आणि हेच घडलंय. 24 बॉलमध्ये 39 धावांची गरज. तर 25 आपण या ठिकाणी पाहत आहात. आणि निश्चितपणाने आम्ही सांगू इच्छितो की या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आदरणीय जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ या क्रीडा स्पर्धेचं आयोजन सालाबाद प्रमाणे केलं जातं. आणि बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय दत्ता मोहिते. फिरवलेला बॉल होता परंतु लवकर पीक केला, पुल केलाय, पॉवरफुल केलाय. बॉल चालला सीमा रेषेच्या बाहेर, सरळ 6 धावांकरिता येतो षटकार. ते अगदी योग्य निशाणा साधलाय. खरं तर बॅटिंग करत असताना योगेशने. दत्ताचा पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता, समोर लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. सचिन नाईकच्या हातामध्ये झेल. खेळ संपला योगेशचा. पहिला धक्का बॅटिंग करत असताना पीके सन्स डोंबिवली टीमला. त्यानंतर पलटवार म्हणजे बॅट्समन बाद.
दत्ता मोहिते हा देखील खर तर पश्चिम महाराष्ट्रातून येत असताना आपल्या गावाचा बराच अनुभव क्रिकेटच्या माध्यमातून त्याने दाखवून दिले. हा देखील अनुभवी खेळाडू आज मैदानावरती आपल्या गोलंदाजी छाप सोडेल का हे पाहायचंय. उचलून खेळायचा होता, ऑन साइडला चाललाय, बॉल स्वीप केला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, एक रन पूर्ण केली, दुसरीसाठी कॉल दिलाय, बॉल मागे चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी मात्र बॉलला अडवतील तोपर्यंत 3 आल्या आणि पंच सांगतात की बॉल लागलाय त्यामुळे 3 धावा व्यर्थ आहेत की काय आता असं वाटू लागले. डिक्लेअरच आहे. जर स्टेजला तिकडे बॉल लागला, जे प्रेक्षक गॅलरी आहे तिथे जर का बॉल लागला तर तुम्हाला डिक्लेअरच मिळणार आहे हे समजावतात आमचे पंच. लागल्यानंतर विषय डिक्लेअरचाच होतो. चला साई प्लीज विनंती आहे. चला प्लीज विनंती आहे. चला लागल्यानंतर सिंगलच आहे, यामध्ये काही आर्ग्युमेंट नाही. आयोजक स्वतः सांगतायत तुम्हाला हाताला लागल्यानंतर चौकार पण जातो, ते चौकारच काउंट करतात. सरांशी बोला तुम्ही, पंच कमिटी आहेत, आयोजक आहेत, ते ज्या सूचना देत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर चेक करूया आपण, चला चेक करूया, सर्वांची मागणीनुसार चेक करूया आपण. जर मुद्दामून केला असेल तर आपण त्या गोष्टीला खरं तर पॅनलाइज करूया, ते पॅनलाइज करूया. ऑब्स्ट्रॅक्टिंग द फील्ड खरं तर त्या नियमांतर्गत आपण त्यांना पॅनलाइज करू शकतो, परंतु तसं काही आढळलं नाही तर एकच धाव मिळेल. पहा तुमच्या 12व्या खेळाडूंनी देखील कन्फर्म केले, अगदी फेअर फिल्डिंग आहे, एकच धाव मिळणार आहे. येणाऱ्या प्रत्येक खरं तर व्यावसायिक खेळाडू आहेत, प्रत्येकाला माहीत आहेत या गोष्टी, शक्यतो या गोष्टी ते करत नाहीत. ऑन साइडला खेळायचा होता, बॉल पुन्हा मागे चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथून आणखीन एक सिंगल जोडली जाणार आहे टीमच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने खरं तर पीकेएस डोंबिवली या टीमची टोटल धावसंख्या झाली 15. भरपूर मोठा प्रवास अजूनही आहे. एक्सपिरियन्स गोलंदाज नवी मुंबई वन सोल्युशन या टीमकडे आहेत, त्यामुळे त्याचा किती फायदा उचलतील किंवा साई सारखा नवीन आलेला बॅटरी या मैदानामध्ये काय चार लावेल. इथे कमी गतीने टाकला होता बॉल, लवकर ओळखलं होतं, परंतु पॉइंट मध्ये बॉल गेल्यानंतर तिथे सिंगलच मिळणार आहे याची संपूर्ण शाश्वती बॅटरला आहे. 16 धावा इथे मात्र मिळतील. 16 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल या ओव्हर मधील टाकण्यासाठी सज्ज असणारे दत्ता मोहिते, जावळी तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील हा खेळाडू आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या व्यावसायिक क्रिकेटने मात्र बऱ्याचशा स्पर्धा गाजवतोय. नवी मुंबईचा खेळाडू पुन्हा तयार होतो राऊंड द विकेट. इथे देखील कमी गतीने टाकला होता, फसवा बॉल होता, परंतु अगदी गुडलँड स्पॉट वरून त्या बॉलला बाउन्स मिळाला आणि बॅटच्या वरच्या एजला लागून बॉल मागे चालला. डिक्लेअर मध्ये एक सिंगल आली. ओव्हरची समाप्ती पहिल्या 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना धावा पीकेएस टीमने बनवल्यात त्या म्हणजे 17. 17 for 1 आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. ओव्हरसाठी लगेचच 5 रन सचिन नाईकला करण्यात आले, कारण की त्याच्या गोलंदाजीचा अनुभव
सचिन नाईक, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम द टीम नवी मुंबई. आता या संघामध्ये त्याने आपला अनुभव पणाला लावलेच. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. आपल्या 2 ओव्हरचा स्पेल तो पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेट साईसाठी. पहिलाच बॉल चॅलेंज होतं. दत्ता त्या ठिकाणी मात्र बीट होतोय. खरं तर धडपड दत्ताची पाहायला मिळाली विकेटच्या मागे आणि त्यामुळे पंच सांगतायत तर फक्त सिंगल आली. जस्ट ओनली वन. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालले. 18 धावा धाव फलकावरती. येणारे 18 बॉल 29 ची गरज असताना पहिल्या बॉलवर आली सिंगल. भरपूर मोठी इथे मात्र ही बॅटल आपल्या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. जिल्हाध्यक्ष चषक 2025च्या निमित्ताने आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एकदा बॉल थोडस समोर होता. ड्राईव्ह केलं सचिन नाईक त्या ठिकाणी मात्र आहे, परंतु एक सिंगल स्टंप आहे. पहा त्याच्या रिएक्शन. एकच स्टंप आहे म्हणून मी थांबलो. 3 असते तर कदाचित मारला असता. हेच सांगण्याचा प्रयत्न सचिन नाईक यांनी केला आणि नेहमीच सेन्सिबल क्रिकेटसाठी तो ओळखला जातो. समोर बॅटर साई आपल्याला पाहायला मिळेल. इथे फ्लोअर फुलटॉस ड्राईव्ह केला. बॉल चाललाय तिथे पॉइंट मध्ये एक सिंगल धाव मिळणार आहे. कारण परिसीमा या मैदानाची फार कमी आहे, परंतु जशी तशी ही स्पर्धा आज खरं तर पूर्ण करण्याचं स्वप्न मात्र जे भूषण पाटील आणि त्यांच्या संपूर्ण साईड बॉयज टीमने पाहिले ते मात्र पूर्ण होईलच. या मैदानावरती सालाबाद प्रमाणे आयोजित होणारी क्रीडा स्पर्धा आहे. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि खरं तर या तुर्भे गावच्या क्रीडांगणाची सजावट या स्पर्धेमुळे आहे. इथे पायावरती लागला बॉल परंतु अपील नाही. कदाचित पहिला बॉल ब्रस्ट केला असेल आणि इथून मात्र लेग बाईसचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. सिंगल आली. लेग बाईसची टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 21. 21 for 1. चला 94 कामन आणि धनवीन 11 मुलुंड. यावेळेस तुर्भे गावच्या अगदी या आमच्या ग्रामस्थांच्या घरावरती मारलेला बॉल. सिंगलच मिळणार. फटका तर खरंच चांगला होता. मैदानाची जर अडसर नसती तर कदाचित इथे या 6 धावा 100% मिळाल्या असत्या, परंतु नशिबाने साथ दिलेली नाहीये. आणि यामध्ये विशेष कौतुक वाटते सचिनचं की बॉल अशा ठिकाणी पिचिंग होत आहेत की ज्या ठिकाणी मात्र मारण्यासाठी फलंदाज उत्साही आहेत, परंतु ज्या ठिकाणी फलंदाजांना बंधन आहे अशा फटके खेळण्यासाठी त्याला उकसवलं जाते. टीमची टोटल आतापर्यंत झाली 22-24 पाहिजे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 24 पाहिजे. 13 मध्ये 24. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतो सचिन नाईक. राऊंड विकेट पुन्हा एकदा समोर आबा. इथे देखील उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. रनआउटची शक्यता. पहा 3 स्टंप होते म्हणून इथे देखील धाडस केलं सचिन नाईकने बॉलला हिट करण्यासाठी, परंतु काही त्यातून निष्पन्न झालेलं नाहीये. इथे मात्र खऱ्या अर्थाने ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल झाली 23. आता अजून 12 बॉलमध्ये करायचे 23. मुलुंड टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेत. 94 कॉमन टीम प्लीज आपला कॅप्टन रिपोर्ट करा आपण लवकरात लवकर स्टेजवरती, कारण की आता टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचसाठी. सचिन नाईकचं विशेष कौतुक वाटतंय. या संपूर्ण 2 ओव्हरमध्ये एकही षटकार किंवा एकही चौकार त्याने मात्र खाल्लेला नाही. या सिंगल डबलने त्याने मात्र धावसंख्येला वाढीवपणा दिलाच, परंतु या 2 ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केला फक्त 13. ही इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्यासाठी तो ओळखला जातो. आता मात्र फिरकीचा जादूगर
सारसोळे गावचा मिथुन वैती या टीम मध्ये दाखल होत असताना आपल्या गोलंदाजीचा अनुभव त्याला पणास लावावा लागणार आहे पीके सन्स डोंबिवली टीमच्या विरुद्ध. बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आबा सलामीला आलेला बॅटर. 12 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने सजावट होतीये. थोडं प्लीज स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे, रिक्वेस्ट. बॉलर तयार मिथुन वैती बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु पंच विजय पाटील सर सांगतात हा बॉल पुन्हा टाकावा लागेल मिथुन तुला. आणि इथे मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय आणि मिथुनने त्याला चॅलेंज केले की यस चेक करूया आपण, कारण की एकदा या गोष्टी घडल्या तर ते चेक करावंच लागतं. आमचे तिसरे पंच आहेत आमच्या संवेद, ज्या गोष्टीची शहानिशा करतील आणि आम्हाला कळवतील काय नेमकं या बॉल मागे घडले. 12 बॉल 23 धाव्यांची आवश्यकता असताना पंच कळवतात हा वाईट बॉल आहे, त्यामुळे टाकावाच लागेल तुम्हाला पुन्हा बॉल. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडंसं प्रमोशन पाहायला मिळते. सचिन नाईक आघाडीवरती विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जाताना, कारण की वारंवार यष्टीरक्षकाकडून होणाऱ्या चुका ह्या टीमसाठी परवडणाऱ्या नाहीयेत. 12 बॉलमध्ये आता 22 पाहिजे. या व्हाईट बॉलच्या मदतीने एक सिंगल रन टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या झाली 24. पुन्हा मिथून तयार बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड. इथे देखील पहा अंगावरचा वेध घेणारा बॉल होता. सचिन नाईक हा देखील बॉल मागे धावताना पाहायला मिळाला, परंतु बॉल जाऊन डिक्लेअर कडे धडकतोय, परंतु पंच सांगतात लेग बाईज आहे. एक सिंगल आली. पहा आत्ताच्या क्षणाला पीके सन्स डोंबिवली टीमला खर तर धावा कशा पण येऊ, या धावा येणं फार महत्वाचं आहे. हेच त्यांनी मात्र निश्चय मनाशी बांधलाय. 11 बॉल 21 ची आवश्यकता आहे. मिथून तयार. पुन्हा एकदा स्विंगिंगचा जादूगार म्हणून ज्याला ओळखला जातो त्याच्यावरती आक्रमण. अलंकार तांडेल आहे बॉल खाली आणि झेल टिपलाय. आणखीन एक धक्का बसत असताना पीके सन्स या टीमला. आबाबाद पीके सन्स डोंबिवली टीम कडून एक सातत्याने चांगला प्रयत्न या ठिकाणी मात्र राहिला. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन या खरं तर संकल्पनेला आम्ही नवी मुंबईमध्ये रुजू केली आणि त्यानंतर मात्र अनेक बदल या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये घडू लागलेत. शिस्तीचे धडे या NMTCAच्या माध्यमातून संपूर्ण खेळाडूंना दिले जात आहेत आणि सर्वच मी तर या ठिकाणी कौतुक करेन. अध्यक्ष अनुप पाटील असतील, उपाध्यक्ष आमचे भूषण पाटील असतील, सचिव आमचे, त्याचबरोबर ट्रेजरर खजिनदार सदस्य, या सर्वांचीच भरपूर सारी मेहनत या ठिकाणी राहिली. सचिव पद कदर रविदादा म्हात्रे यांच्या खांद्यावरती जबाबदारी देत असताना NMTCAच्या माध्यमातून ही स्पर्धा आज आपण पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलोय. मागील 2 आठवड्यापूर्वी पार पडलेली खरं तर NMTCAची रबर बॉल क्रिकेट लीग, ज्यामध्ये मात्र या तुर्भेगावच्या DR पाटील वॉरियर टीमने आपलं 10 वर्षाची खरं प्रतीक्षा संपवली आणि पहिल्यांदा त्यांना विजेतेपद मिळालं. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड अमित आहेत त्या ठिकाणी. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. थ्रो चांगला आहे त्यामुळे फक्त एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती 26. आता येणारे 9 बॉल आणि 20 धावेंची गरज. 9 बॉल 20 ची आवश्यकता आहे. सामना चुरशीचा होईल. सामना अगदी बरोबरीत आहे असंच आपण म्हणू शकतो. कोणताही संघ या मॅच मध्ये अजून तरी वरचढ ठरलेला दिसत नाहीये. जरी गोलंदाजी वन सोल्युशन नवी मुंबई टीमची ही चांगली झालेली असली, कारण एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी निर्माण करून देईल. परंतु त्यासाठी एखादा असा खंदा बॅटर डोंबिवली टीमकडे असणं फार गरजेचं आहे, जो एक मोठा फटका जो आपल्या टीमला या संपूर्ण मॅच मध्ये एंटर करून देईल.
येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 19. 8 बॉल 19ची आवश्यकता आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॉलर. बॅटल भरपूर वेळा चांगलं रंगतं. बऱ्याचशा वेळा गोलंदाजांची सरशी होते, बऱ्याचशा वेळा फलंदाजांची सरशी होते. आज काय घडणार हे पाहायचंय. समोर खेळलेत अमित, बॉल खाली, परंतु त्याच्यावरून बॉल चाललाय फ्लाय होत सीमा पार. हा येतोय फ्लॅट बॅटेड षटकार. बारा रनची गरज. 7-12. कोणाचा उतारा कोरा होईल? 13. 19 नंतर 13 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल मध्ये 13 रनची गरज. अजूनही सामना मात्र दोलायमान अवस्थेमध्ये सध्या तरी उभा असल्या पाहायला मिळतोय. कोणताही संघ या सामन्यामध्ये कमबॅक कधी करेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, परंतु ऊन सावल्यांचा खेळ मैदानावरती सध्या सुरू आहे. कधीही पावसाची शक्यता नाकारता येत नाही, कारण की हे नवी मुंबई आहे. नवी मुंबई म्हटलं की पावसाची भरपूर रेप मैदाना सातत्याने असते या संपूर्ण शहरात. एक रन पूर्ण. दुसऱ्यांचा प्रयत्न होतो, वरती थ्रो झालाय सचिन नाईक कडे, बॉल इट्स आउट. काय इनिशिएटिव्ह घेतला अमित? त्या ठिकाणी अमित वाडकर होते, परंतु त्यांनी खाली थ्रो न करता वर थ्रो काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये मात्र बॅट्समन बाद झाला अवधूत आणि त्याची खेळी समाप्त. वेग मिळाला या बॉलला आणि इथून मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. प्रचंड गती होती, एक जबरदस्त एक्सपिरियन्स खेळाडू, परंतु करताना मैदानामध्ये एकाच वेळी 2 अजय यांना पाचारण करण्यात आलं. बॅट्समन खरतर बाद झाला अवधूत, त्याच्या जागेवरती अजय आणि दुसऱ्या बाजूला अजय ठाकूर बॉलर. इथे देखील आपण पाहू शकता थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय येतोय. फार गतिमान बॉल टाकण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे. 6 मध्ये 12 करायच्या होता, पहिला इथे मात्र आलाय डॉट, त्यासोबत 1 बाउन्सची वॉर्निंग इथे मात्र लगेचच दिली गेली, कॅन्सल केली गेली. आणखी एक शंका होती पंचांच्या मनामध्ये, ती शंका मात्र या निमित्ताने दूर झाली. दोन्ही पंच मात्र विचारतात की नेमकं काय झालं, परंतु सल्ला मसलत केल्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे येतील. पुन्हा एकदा अजय ठाकूर तयार. ओव्हर द विकेट उचललाय बॉल, जास्त वरती लिफ्ट झालाय, फिल्डर आहे डाऊन द बॉल, विकेटची संभावना आणि इथे खेळ संपलाय. अर्थातच साईचा महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट आणि आता मात्र वन सोल्युशन नवी मुंबई टीमला या मॅच मध्ये एंटर करण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे.
बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता आहे. पहिले 2 डॉट बॉल, एक परफ्यूम डिलिव्हरी या पहिल्या बॉलवरती खरं तर अजय ठाकूर यांनी रिलीज केली. त्यानंतर पुढच्या बॉलवरती तोच टप्पा पाहायला मिळाला, फक्त बॉल भरपूर उंच गेला. मिस्टर कॅप्टन कोमल हिरवळे मैदानाच्या आतमध्ये उचलून खेळायचा होता. बॉल चालला स्क्वेअर लेग कडे, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरी साडी पलटतील का नाही, परंतु पंच इथं सांगतायत इथे फक्त सिंगलच मिळेल. एकच धाव, एका धावेच्या मदतीने टीमची मात्र टोटल जाऊन पोहोचली ती 35 वरती 35. येणारे 3 बॉल 11 करायच्या आहेत. 3 बॉल 11ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट एकाच वेळी पाहायला मिळतील का, या बॉलवरती मोठा फटका येईल का, संपूर्ण पीकेसन डोंबिवली टीमचे खेळाडू याकडे लक्ष लावून बसलेत. उचललाय, बॉलला पाठवून दिले मिड विकेटच्या वरून, सीमा पार षटकार. चाळीशी ओलांडलेले जरी खेळाडू असले तरी आज देखील तीच धमक, तो जोश या खेळाडूंच्या अंगी आहे. हे दाखवून देणारा हा प्रहार केलाय अजय ठाकूर यांच्या गोलंदाजीवरती. कारण सामना एका फटक्याने किती फिरू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. कारण जोपर्यंत पहिले 3 बॉल डॉट पडले तोपर्यंत मात्र बिलकुलही घाबरण्याची काही चिंता त्या ठिकाणी मात्र सतावत नव्हती वन सोल्युशन नवी मुंबई या टीमला. परंतु जसा मोठा फटका आला तसा मात्र हृदयामध्ये धडकी भरली आहे वन सोल्युशन नवी मुंबई टीमच्या. 2 बॉल 5 करायचे आहेत, 1 मोठा फटका, सामना संपेल. परंतु अजय ठाकूर ती संधी मात्र उपलब्ध करून देतील का कोमल हिरवळेंना, बिकॉज कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. खरं तर या बॅटरला सुरुवातीलाच येणं फार गरजेचं होतं, मागे राहिला याचे दुष्परिणाम कदाचित पाहायला मिळू शकतात. इथे पहा गतिमान बॉल होता, स्ट्राईक या ठिकाणी मात्र सोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु इथे रन आउटचा शिकार ठरणार आहे कोमल हिरवळे आणि समोर मात्र संधी मिळेल अजय मुंबई पोलीस. तरी सुद्धा त्याचा सामना इफेक्ट होऊ शकतो या सामन्यावर. ओ खोलात टाकला होता बॉल अजय ठाकूर, त्याचं सेलिब्रेशन मैदानावरती. सामना जिंकलाय वन सोल्युशन नवी मुंबई या टीमने. अभिनंदन टीम वन सोल्युशन नईम चौगुले आणि त्याचबरोबर सचिन नाईक आणि त्यांचे इतर सर्व सहकारी. या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक संघाच्या खेळाडूंचा सन्मान आम्ही करतोय. सर्वप्रथम पीकेसन डोंबिवली टीमच्या माध्यमातून योगेशजी बाल्टा यांना आम्ही विनंती करतोय की आपण कृपया स्टेजवरती या. त्यानंतर कोमलजी हिरवळे, बॉबी, संदेशजी देवळेकर आणि विनोदजी पाटील या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, खेळाडूंना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. कारण आपण या नवी मुंबई नगरीमध्ये आलात, आपल्या